शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। MIDC परिसरातील एका कंपनीच्या व्यवस्थापकाला धमकावून दरमहा 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अखिल भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यास MIDC पोलिसांनी अटक केली आहे। भाऊसाहेब उर्फ सदानंद दयानंद उणवणे असे अटकेत घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। राज्य शासनाच्या माझी वसुंधरा 5.0 या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिका सलग 3ऱ्या वर्षी पहिल्या 3 क्रमांकांमध्ये पुरस्कार मिळवला आहे। 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अहिल्यानगरला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आणि विशेष म्हणजे घेऊन केलेल्या उपाययोजना तसेच स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा मुक्त शहराला 3 स्टार नामांकन नागरिक व महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे पालिकेने ही कामगिरी केली असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले। अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात गैरकायद्याचे मंडळी जमवून सार्वजनिक ठिकाणी दंगा करणाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाल दगडू हरवा, भारती अशोक बारसे, अमोल रघुनाथ हरबा, सार्थक अशोक बारसे, प्रकाश बाबूराव भागानगरे, शिवतेज प्रकाश भागानगरे व इतर 8 ते 10 अनोळखी व्यक्तींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अंमलदार अतुल केशव काजळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। सावेडी परिसरातील रहिवासी असलेल्या एका 27 वर्षीय उच्च शिक्षित विवाहितेचा हुंडा आणि महागड्या वस्तूंच्या मागण्यांसाठी सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पतीसह सासरच्या 10 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील नालेगाव परिसरात एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या तरुणांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नालेगाव परिसरातील दातरंगे मळा येथे राहणाऱ्या एका महिलेची मुलगी संबंधित आरोपींकडून होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त होती। आपल्या मुलीला का त्रास देतो असा जाब विचारण्यासाठी ही महिला मुख्य आरोपीच्या घरी गेली होती। यावेळी आरोपी प्रेम गायकवाड, गौरव गायकवाड आणि दामे यांनी संताप व्यक्त करत फिर्यादी महिलेला इथून बाहेर निघ असे म्हणून अपमानित केले। तसेच तुझ्या मुलीला माझ्यासोबत बोलायला सांग, नाहीतर तुम्हा दोघींकडे बघून घेईल अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।